बॅटची कडा चेंडू हवेमध्ये खाली क्षेत्ररक्षक येतोय मात्र या ठिकाणी थोडस पुढे पडतोय. चांगली बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 3 चेंडू मध्ये बनवलेत या ठिकाणी 13 धावा. बिनबाद 13. चांगली आक्रमक सुरुवात. आता मात्र स्ट्राईक एंडला असेल महादेव. फुलटॉस चेंडू सरळ केला, सरळ बॅटला जातोय या ठिकाणी सीमारेषा पार. चौकार. धावा. पुन्हा एकदा चांगला बॉल या ठिकाणी पाहिला. ऑन साइडला वळवला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक. एक धाव मिळेल. एका धावेनंतर धावफलक या ठिकाणी पुढे सरकतो. एकूण धावसंख्या 19 धावा. प्रत्येक सामना हा 4 षटकांचा खेळवला जाईल. आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा उडवला ऑन साइडला. काव कॉर्नरच्या दिशेने येतोय षटकार. इझी. नंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या पोहोचली या ठिकाणी 24. 24 धावा. 3-5-24. चांगली आक्रमक सुरुवात. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतील. बॉलर नेम प्लीज. बॉलर. भाई बॉलर. बॉलर नेम प्लीज. स्ट्रायकर असेल या ठिकाणी महादेव. बॉलिंग टाकण्यासाठी या ठिकाणी शिवनाथ आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल महादेव शिरोडकर. तर या ठिकाणी चालली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते महाकाल. नक्कीच शंकर, महादेव, शिवनाथ आणि टुर्नामेंटचं नाव सुद्धा या ठिकाणी महाकाल. कॉमेंट्रेटर ज्यांचा आपण आवाज ऐकतात महादेव शिरोडकर. नक्कीच ही स्पर्धा आपल्याला अतिशय चांगली पाहायला मिळेल. प्रथम पारितोषिक असेल या ठिकाणी 1,01,111 रुपये. द्वितीय पारितोषिक 50,555 रुपये. आणि सेमी लुझर असेल त्यांना असेल या ठिकाणी पारितोषिक 11,111 रुपये. असं या स्पर्धेचं पारितोषिक. एक मोठी स्पर्धा. अंतिम दिवस. दुसरा सामना. दुसऱ्या सामन्यातील दुसरं षटक. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू स्लॉट मध्ये दिलाय सीमारेषा बाहेर. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील एक मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. महादेवच्या बॅट मधून षटकारांचं तांडव नृत्य या ठिकाणी पाहायला मिळते. शंकर आणि महादेव यांच्याकडून चांगला चेंडू होता. एक मात्र धाव या ठिकाणी मिळाली. एका धावेनंतर धावफलक पुढे सरकताना आपल्याला दिसेल. 31. भूमिका क्रिकेटर यांना या सर्व खेळाडूंना विनंती असेल तयारीत राहायचंय. आपला मॅच या ठिकाणी लगेच होणार. व्हाईट बॉल या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. एक धाव मिळते. 32 धावा धावफलकावर. चांगली सुरुवात. आक्रमक सुरुवात. शंकर स्ट्राईक एंडला फुल टॉस बॉल उडवलाय. जातोय पुन्हा एकदा स्ट्रेट सीमारेषा बाहेर. उत्तुंग षटकार. डीझी. धावसंख्या पोहोचली या ठिकाणी 38. 38 धावा.
फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा जातोय डीप स्कोर लेग सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. षटकारांची आतिषबाजी मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. शंकरच्या बॅट मधून खाली या ठिकाणी नॉन स्ट्राईक वर महादेव. बॉलर शिवनाथ ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होतोय. बॅटची कडा लागते. हळूवारपणे चेंडू या ठिकाणी डीप मध्ये ट्रॅव्हल करतोय. एक धाव मात्र नक्कीच पूर्ण केली जाते आणि एका धावेनंतर धावफलक पुढे सरकला जातोय. 45-45. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. समोर त्या ठिकाणी लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. डीप मध्ये एक धाव. एका धावेनंतर षटक क्रमांक समाप्त होतोय. दुसरं षटक समाप्त झाल्यानंतर संघाची धावसंख्या या ठिकाणी 46 धावा विदाउट लॉस्ट. प्लीज बॉलरने अनिल बॉलिंग करण्यासाठी. अनिल बॉलर. षटक क्रमांक तिसरं असेल. वैयक्तिक पहिलं असेल. पहिला चेंडू आपल्या षटकातील टाकण्यासाठी अनिल सज्ज होतोय. स्ट्राईक एंडला असेल या ठिकाणी महादेव. नॉन स्ट्राईक वर शंकर. कॉमेंट्री मध्ये महादेव शिरोडकर. स्पर्धा चालली. महाकाल. यावेळी चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. पंच या ठिकाणी हात समांतर रेषेत करून इशारा देतात. स्वैर घोषित करतात. अवांतर धाव मिळते. धावसंख्या या ठिकाणी पुढे जाते. 48 धावा बिनबाद. चांगली सुरुवात. अनिलचा हा चेंडू फुलटॉस उडवलाय. जातोय सीमा पार. येतोय बिग बिग षटकार. इझी. संख्या पोहोचते 55 डबल 5 विदाउट लॉस. सॉरी 56. हो खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळी होता. विकेटवर मात्र आदळला. अपील हलकीशी परंतु साफ नकार या ठिकाणी दिला जातोय. धावसंख्या या ठिकाणी पोहोचते. शंकर स्ट्राईकला. 57 धावा. समोर काही आडव्या बॅटनं खेळला या ठिकाणी. ऑन साइडला फटका येतोय मोठा. षटकार. डीसी. सिक्स्टी 63 धावा बिनबाद. 63. चांगली सुरुवात. पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू. यॉर्कर लाईनचा चेंडू. ब्रह्मास्त्र म्हणून ज्या चेंडूला ओळखलं जातोय तो चेंडू मात्र या ठिकाणी टाकला जातोय. एक मात्र धाव घेण्यापासून रोखू शकत नाही. या ठिकाणी क्षेत्ररक्षक एक धाव पूर्ण केली जाते. धाव संख्या पोहोचली जाते 64. फुलटॉस चेंडू बॅटची कडा लागली. लो फुलटॉस. एक मात्र धाव या ठिकाणी मिळाली. एका धावेनंतर धाव फलक पुढे सरकतोय. 65 धावा. आक्रमक सुरुवात. तिसरं षटक हाताळतोय गोलंदाज अनिल. स्ट्राईकला असेल या ठिकाणी शंकर. हो उडवलाय.
पुन्हा एकदा जातो या ठिकाणी ऑन साइडला षटकार. हीच 3रं षटक समाप्त झाल्यानंतर धावसंख्या पोहोचली 71. 71 धावा बिनबाद 71. बॉलर नेम प्लीज. सुनील. थँक्यू. सुनील गोलंदाजी करताना दिसेल. शेवटचं षटक हाताळण्यासाठी आकू टप्प्याचा चेंडू यावेळी ऑन साइडला चेंडू हवेमध्ये खाली क्षेत्ररक्षक जाईल डोक्यावरून षटकार. सेव्हन्टी सेव्हन. पुन्हा एकदा येतो षटकार बॅट मधून. बॅक टू बॅक 2 षटकार. हो हो, लोअर पोलटॉस या ठिकाणी ब्लॉक हॉल मध्ये चेंडू होता. बॅटला चेंडू आदळलाय. लेग बायचा इशारा येतो या ठिकाणी. एक धावेसाठी. एका धावेनंतर धावसंख्या या ठिकाणी पोहोचली 70 सॉरी 84. 84. 84 धावा. हो यावेळी मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एका धावेने धावफलक पुढे सरकतोय. 85 85 विदाउट लॉस. चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस चेंडू समोर खेळलाय ऑन साइड मध्ये काऊ कॉर्नरला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. एक धाव मिळते. एका धावेनंतर धावफलक पुढे सरकतोय 86. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. लास्ट बॉल ऑफ द लास्ट इनिंग. बाहेर जाणारा चेंडू वळवला या ठिकाणी ऑन साइडला. एक धाव घेतली. दुसरी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. शेवटच्या घडीला मात्र या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. पाहावं लागेल. धावसंख्या या ठिकाणी 87. जिंकण्यासाठी 88 धावांची आवश्यकता. षटक असतील या ठिकाणी 4. कर्णधाराला विनंती असेल लगेच आपण या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय प्लीज. आपण या ठिकाणी पाहतोय एक मोठी स्पर्धा. लाईट बॉल क्रिकेटची स्पर्धा
या ठिकाणी ग्रामीण विभाग तसेच शहरी विभागामध्ये या ठिकाणी नक्कीच लढती आपल्याला पाहायला मिळतील. आयोजित केली ही स्पर्धा महाकाल वॉरियर्स शेराव अनुप खांडेपारकर यांच्या संकल्पनेतून तयार झालेली स्पर्धा. त्यांच्या सहकाऱ्यांचं खूप या ठिकाणी सहकार्य. महादेव स्ट्राईक एंडला असेल नारू. नॉन स्ट्राईक बॅट्समन नेम प्लीज. नॉन स्ट्राईक बॅट्समन नेम प्लीज. नॉन स्ट्राईक. या ठिकाणी चेंडू हवेमध्ये पहिला चेंडू. ओह, चेंडू जरसा फंबल झालाय या ठिकाणी. बाद होतोय फलंदाज. बॅट मधून एक आक्रमक षटकार. डीजी बॅक टू बॅक दुसरा षटकार. स्क्वेअर लेगला डीजी. विकेट घेतल्यानंतर बॅक टू बॅक दोन षटकार खेचल्यानंतर या ठिकाणी पाचवा चेंडू टाकण्यात आला आणि पाचव्या चेंडूवर मिळाली केवळ एक धाव. धाव संख्या या ठिकाणी पोहोचली एकूण 13 धावा. 88 धावांचा पाठलाग करताना 13 धावा, 2 गडी बाद. गडी बाद होणारे एक नारू आणि दुसरा फलंदाज या ठिकाणी अनिल पवेलियन मध्ये आपल्याला बसलेले नक्कीच पाहायला मिळतील. पण आक्रमक सुरुवात सुनीलच्या माध्यमातून. हो, क्लीन बॉल्ट. ग्रेट बॉलिंग, चांगली बॉलिंग पाहायला मिळते या ठिकाणी. नेम प्लीज. ऋषभ. ऋषभ. बॉलर शंकर. हो हो, पहिला चेंडू या ठिकाणी ऑफ साईडला केलाय.
त्या ठिकाणी मध्ये क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव मिळते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या या ठिकाणी पोहोचली जाते 14 धावा. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर चांगली या ठिकाणी बॉलिंग केली. बॅक टू बॅक 2 विकेट घेतल्यानंतर मोठे फटके या ठिकाणी पाहायला मिळाले. 2 षटकार त्याच्यानंतर एक धाव आणि त्याच्यानंतर शेवटच्या चेंडूवर एक मोठी विकेट. रिषभ यावेळी स्वतःला या ठिकाणी सावरतोय आणि षटकार मात्र बॅट पुन्हा एकदा बॉलर कमबॅक करतोय. षटकार ठोकल्यानंतर धावसंख्या झाल्या होत्या या ठिकाणी 20 धावा. 88 धावांचा पाठलाग करताना 20 धावा धाव फलकावर. अजूनही 68 धावांची आवश्यकता. 68. हो हो, पुन्हा एकदा पडल्यानंतर चेंडू थोडास वळण घेतोय. ऑफ कटर नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. ऑफ कटरचा चेंडू पुन्हा एकदा दिशा चांगली, लाईन चांगली या ठिकाणी. टप्पा अचूक जातोय पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये. पुन्हा एकदा बॅक टू बॅक निर्धाव चेंडू. 3 चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकल्यानंतर धावा मात्र पूर्णपणे फलंदाज रिषभ यांच्यावर. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. बॅक टू बॅक या ठिकाणी 4 चेंडू डॉट टाकल्यानंतर षटक क्रमांक समाप्त होतोय. दुसरं षटक समाप्त झाल्यानंतर 88 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या या ठिकाणी पोहोचली जाते 20. अजूनही 68 धावांची आवश्यकता. षटक शिल्लक असतील या ठिकाणी 2. एकूण 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि 12 चेंडूचा खेळ शिल्लक असताना जिंकण्यासाठी पाहिजेत या ठिकाणी 68 धावा. दिसतंय सोमेश. हो हो, व्हाईट यॉर्कर या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिला चेंडू अतिशय चांगला. 11 चेंडू शिल्लक. 68 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडू मागे षटकार. नितांत गरज. पहिला षटकार या ठिकाणी येतोय. या हा चेंडू 62. हो हो, पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू. चांगला यॉर्कर लाईनचा चेंडू या ठिकाणी पूर्णपणे शांत ठेवला जातोय फलंदाजाला. तिसरा चेंडू या ओव्हर मध्ये टाकताना डॉट चेंडू टाकलाय. 9 चेंडू शिल्लक. 62 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा येतो या ठिकाणी मोठा फटका बॅट मधून. षटकार. डीसी. षटकारानंतर धावसंख्या पोहोचली 32. 32 धावा. 88 धावांचा पाठलाग करताना पुन्हा एकदा वाईट वर टाकलाय. पुन्हा एकदा दिशा चांगली, लाईन चांगली या ठिकाणी पाहायला मिळाली. टप्पा मात्र अचूक होता. फलंदाजानं बॅट फिरवलाय. बॅटवर चेंडू आला नाही. निर्धाव चेंडू या ठिकाणी. फुलटॉस चेंडू बनवलाय. यावेळी उडवलाय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावसंख्या पोहोचली 38. स्पिरिट वर्सेस भूमिका क्रिकेटर. 50 धावांची आवश्यकता.
या ठिकाणी एका षटकामध्ये झालेले आहेत. कालच्या दिवसात पाहिलं तर या ठिकाणी 8 षटकार ठोकले गेलेत आणि 2 अवांतर धावा या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल. पहिला चेंडू वाईट चेंडू, विकेट मात्र या ठिकाणी मिळताना दिसते. डीझी स्पिरिट कॅप्टन ब्लू स्पिरिट आणि भूमिका क्रिकेटर कॅप्टन दोन्ही कॅप्टन प्लीज टॉस बॉक्स मध्ये या. नेक्स्ट बॅट्समन नेम प्लीज. हो हो, आल्या आल्या मात्र मोठा फटका खेळतोय. वेळ निघून गेलेली आहे कारण सामना जिंकण्यासाठी अजूनही पाहिजेत भरपूर धावा. चांगली बॅटिंग परंतु बॅटची कडा खाली येतो या ठिकाणी. गोलंदाज बॉल होतोय चेंडू. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चांगला झेल टिपला जातोय. पवेलियन जातोय. पवेलियन मध्ये या ठिकाणी फलंदाज बाद. छत्रपती वॉरियर्स खोतोडे विजयाच्या मार्गावर या ठिकाणी मार्गस्थ होताना आपल्याला दिसते. ऑन साइडला चेंडू उडवलाय. नेक्स्ट मॅच ब्लू स्पिरिट भूमिका क्रिकेटर बोथ कॅप्टन कम फॉर टॉस बॉक्स प्लीज इमिजिएटली हरी अप. मोठा फटका बॅट मधून येतोय जातोय समोर या ठिकाणी. भूमिका क्रिकेटर ब्ल्यू स्पिरिट मध्ये या ठिकाणी नाणेफेकीचा कौल घेतला जातोय. वाईट या ठिकाणी डिक्लेअर केला जातोय चेंडू. भूमिका ऑन द टॉच. छत्रपती वॉरियर्स या ठिकाणी विजय संपादन करताना नक्कीच दिसेल. आजच्या दिवसातील दुसरा मॅच आणि दुसरा मॅच या ठिकाणी समाप्त झाल्यानंतर विजयी मार्गस्थ होताना आपल्याला दिसेल टीम छत्रपती वॉरियर्स. तर नेक्स्ट मॅच